अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी फोनवरून बँकेच्या मॅनेजरला धमकी दिली आहे। शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। सरकार अजून कर्जमाफीबद्दल काही बोलत नाही, उद्या कर्ज माफ झालं तर तुम्ही पैसे भरून देणार आहात का, असा सवाल बच्चू कडूंनी केलाय। दरम्यान अमरावतीतील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना फोन सक्तीने वसुली केली जात असल्याची माहिती दिली होती। यानंतर बच्चू कडू यांनी बँक मॅनेजरला खडसावलंय। तरखेडे नावाचा एक गृहस्थ शेतकरी आहे आणि महाराष्ट्र बँकचा काही मॅनेजर होता। त्यांना मला मेसेज आला का त्यांनी काही नोटीस गिटीस न देता डायरेक्ट तुझा उद्या घर हर्रास करतोय, उद्या जर पैसे दिले नाही तर मग आम्ही घर हर्रास करू, असं अपमानित आणि वेगळ्या भाषेत बोलल्यामुळं तो म्हणे मी आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, कारण यावेळेस आता पेरणीचे दिवस आहे, कुठं कुठं दुबारा पेरणी करावं लागली आणि अशा वेळेस सक्तीची वसुली जर कुठलाही मॅनेजर करत असेल तर शेतकऱ्यांना घबरू नका, एक साधा मेसेज आम्हाला करा। त्याला आम्ही धमकावलं की तू फक्त वसुली करून दाखव, मग तुझ्याच बँकेत तुला टांगल्याशिवाय राहणार। मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। कर्जमाफी जेपर्यंत करत नाही तेपर्यंत तुम्ही बोलले होते